शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण आपल्या 3.25 एकर क्षेत्रावर जी हळद आपण लागवड केलेली आहे त्याचा पहिला डोस जो आहे 19-19-19 याची आपण कृषी संत आपले अंकुश पाटील सर सांगलीचे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या फॉर्म्युल्यानुसार आपण 19-19 तयार करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. माझं नाव दिलीप निळेकर, मी निवृत्त शासकीय अधिकारी आहे महाराष्ट्र शासनाचा. आणि आता आपण या सगळ्या लागणाऱ्या निविष्ठा काय काय आहेत आणि त्या कशा कशा मिक्स करायच्या, कोणत्या क्रमाने मिक्स करायच्या याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ तयार करत आहोत. आणि आपण ह्या सगळ्या संपूर्ण प्रक्रिया वर्षभराकरता आपण या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सर जी, आता तुम्ही कोणत्या निविष्ठा किती प्रमाणामध्ये वापरणार आहात? शेतकरी बंधूंनो, आपण पहिल्यांदा घेतलेला आहे 5 किलो युरिया. हे जे संपूर्ण द्रावण आपल्याला तयार जे करायचं आहे 19-19चं हे एकूण 50 किलोचं 50 लिटरचं करायचं आहे. यासाठी आपण 5 किलो युरिया घेतलेला आहे, 8 किलो फॉस्फरिक ॲसिड, 800 फॉस्फरिक ॲसिड आणि हे 4 किलो पोटॅशियम ऑक्साईड आपण घेतलेलं आहे. 2-2 किलो एकूण 4 किलो. तर पहिल्यांदा याच्यामध्ये आपण 30 लिटर पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण युरिया टाकणार आहोत. त्याच्याही अगोदर 5 आणि 5 असं 10 लिटर टोटल पाणी घेतलेलं आहे. आणि हे पाणी जे आहे हे आरो वॉटर आहे. आपण आरो वॉटरचे एकूण 40 लिटर आपण आरो वॉटर आणलेलं आहे. तर आता हे 10 लिटर आणि हे 30 लिटर असं 40 लिटर हे आरो वॉटर झालेलं आहे. तर आधी आपण 2-2 किलो हे टाकणार आहोत. आता टाक पोटॅशियम हायड्रॉक्साईड याच्यात 2 किलो आणि दुसऱ्या कॅनमध्ये आपण 2 किलो असं एकूण 4 किलो आपण घेतलेलं आहे. आणि हे टाकल्यानंतर पाणी गरम होतं आहे, त्याला आपल्याला ढवळणे आहे, सावधगिरी करावं लागेल. मला इथून दिसत आहे की हे गरम झाले. आता आपण जो PVCचा असा रूळ घेतलेला आहे याच्याने आपण याला ढवळणार. आता आवाज सुद्धा येतो याच्यातून सळळळळा असा. उकळी मारत आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत असेल आपल्याला. उकळी मारत आहे, हाय टेम्परेचर येते, एकदम हाय टेम्परेचर आलेलं आहे. वाफा देखील निघत आहेत. हे तसंच होणार. आली आणि वाफा देखील येत आहे. आता हे आपण विरघळणे आणि थंड होणे ह्या प्रक्रियेसाठी आपण याला सोडून देऊ. आणि आपला जो 5 किलो युरिया आहे तो 30 लिटर पाण्यामध्ये आरो वॉटरमध्ये आपण टाकणार आहोत. दांडी पण लागणार आहे. आता आपण 5 किलो युरिया घेतलेला आहे, आरो वॉटर घेतलेला आहे 30 लिटर असं आपण टाकून त्याच्यामध्ये कम्प्लिटली टाकलेलं आहे. आणि आपण ह्या PVCच्या दांड्याने याला विरघळवून घेत आहोत. या प्रक्रिया ज्या पद्धतीने आणि ज्या क्रमाने सांगितलेल्या आहेत त्याच क्रमाने आपल्याला त्या करायच्या आहेत. याच्यामध्ये कुठेही क्रम बदलायचा नाही. जर क्रम बदलला, जर समजा ॲसिडमध्ये पाणी टाकलं तर कदाचित अंगावर देखील उडू शकतं. फॉस्फरिक ॲसिड आपण टाकत आहोत. हळूहळू टाका. 8 किलो 800 एवढं टाकायचं आहे. बस त्याच्यापेक्षा वाढू देऊ नका. 10 आणि याला टाकत असताना ढवळायचं आहे आपल्याला अतिशय शांतपणे. हे पहा, ढवळायचं आहे. याची रिॲक्शन झाली ना चालू तर याची हीट तयार होते. हळू थोडं हळू थोडं
सोडा हळू 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 सध्या बारीक धार सोडा. आता काय झालं म्हणलं? आता हे युरियाचं द्रावण 30 लिटर अधिक फॉस्फरिक ॲसिड हां आणि हे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं द्रावण हां 10 लिटरमध्ये हो 2 आणि 2 किलो हां त्याच्यामध्ये 800 फॉस्फरिक ॲसिड अधिक युरिया 5 आणि पाणी जे आहे आपलं 30 लिटर. आता याच्यात आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड हळूहळू पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपण हळूहळू याच्यामध्ये बारीक धार लावा. बारीक धारेने टाकणार आहोत. यासोबत ढवळण्याची हां. प्रक्रिया देखील हळू 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 केला म्हणजे ते हीट एव्हॉपरेट होते जरा. ठीक आहे. हे येते वाफा निघतात है ना. हो है ना. हीट जनरेट होत आहे. हां वाफा निघतात. सारखं दिसत आहे बघा आपल्याला हो, हो. व्हिडिओमध्ये आणि वाफा देखील त्याच्या येत आहे. तर ही सावधगिरी बाळगूनच करायला पाहिजे हे सगळं. ही सगळी प्रक्रिया क्रमवार आणि सावधगिरी बाळगूनच करायची आहे. अंकुश पाटील सरांचं हे तंत्रज्ञान आहे. यामध्ये शेतकऱ्यांचं कृषी नियोजितांवर होणारा जो खर्च आहे तो कमी होत आहे आणि आपल्या घरी आपण हे तयार करत असल्यामुळं बाहेरून जे काही आपण मिठासारखे वगैरे केमिकल्स आपल्या जमिनीमध्ये मिसळत आहोत त्याच्याऐवजी आपल्या नजरेसमोर शुद्ध पाणी आरोचं याचा बेस गृहीत धरून आपण हे खत तयार करत आहोत. अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपलं ही 1919चं हां संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. वॉटर सोलेबल फर्टिलायझर तयार झालेलं आहे. हे फर्टिलायझर तयार झालेलं आहे. एकूण 50 लिटरचं व्हॉल्यूम याचा आकारमान आहे आणि आता हे थंड होऊ द्यायचं. हे सध्या गरम आहे. हे रूम टेम्परेचरला आलं वातावरणाच्या तापमानाला आलं हां की मग हे वापरायला आपल्याला हरकत नाही. तर आपण हे एकूण जवळपास 5 लिटर एकरी असा हिशोब धरून 2 टप्प्यांमध्ये आपण याचा वापर करणार आहोत. हळदीमध्ये तर हळदीचं आहे 3 एकर 3.25 एकरचा प्लॉट आहे हो आणि हाच प्लॉट आहे. ओके. सध्या निंदण चालू आहे. निंदण झालं की ट्रेंचिंग सुरू करून टाकू उद्यापासून. केळीला छान आलं पण. या केळीला आपण 10-26 आपलं 05234 आणि एवढी. त्याच्या अगोदर 1261 हां याच पद्धतीने तयार करून आपल्या शेतावर तयार करून आपण वापरलेलं आहे. आपण केळीची आत्ताची स्थिती बघू शकता. त्याच्यावर लुसलुशीत पानं नवीन पानं मारलेले आहेत आणि केळीची पोझिशन अत्यंत चांगली आलेली आहे. तर धन्यवाद साहेब. तुम्ही अंकुश पाटील शेतकरी बंधूंनो नमस्कार. अंकुश पाटील तंत्रज्ञान वापरून आपण आपला खर्च कमी ठेवून उत्तम प्रकारे शेती करू. असेच व्हिडिओ आम्ही यापुढे देखील वेगवेगळ्या कृषी निविष्ठा शेतावर तयार करत असताना तयार करणार आहोत असा आमचा मानस आहे. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद.